देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा लष्करी हद्दीत लष्करी वाहनाच्या धडकेत जागीच अपघाती मृत्यू झालाय। गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। कर्तव्यावर असताना घरी जात असताना वडनेर रोड परिसरात असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा धक्का लागल्यानं देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा अपघात झाला। दुचाकीने ते घरी जात असताना ही घटना घडली आहे। लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाहीये, पण या अपघातात सोनोने मृत झाल्याचं कळतंय। सोनोने वर्षापूर्वीच देवळाली कॅम्पला दाखल झाले होते। त्याआधी ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात देखील कार्यरत होते। त्यांच्या पश्चात 2 मुले, पत्नी असा परिवार आहे। अपघातात पोलीस निरीक्षक सोनोने यांचा मृत्यू झालाय, तर कर्तव्यावर असताना घरी जाताना हा अपघात घडल्याची माहिती समोर येते। मात्र या संपूर्ण घटनेनं नाशिक पोलीस दलात शोककळा पसरली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।